नाशिक पश्चिम प्रभाग समिती सभापती दालनाचे नूतनीकरण, श्री सत्यनारायण पूजनाने कामांचा शुभारंभ। नाशिक महानगरपालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयातील प्रभाग समिती सभापती दालन आणि प्रभाग समिती सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कामांचा शुभारंभ आज श्री सत्यनारायण महापूजनाने करण्यात आला। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। या प्रसंगी प्रभाग समिती सभापती सुरेश अण्णा पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना शहरातील विविध नागरी प्रश्नांवर भूमिका स्पष्ट केली। त्यांनी सांगितले की नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे हेच प्राधान्य असून पश्चिम विभागातील विकास कामांना अधिक गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येबाबत बोलताना त्यांनी सांगितले की पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। या समस्येची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी आवश्यक उपाययोजना प्राधान्याने करण्यात येतील। पाणी पुरवठ्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली। शहरातील नागरिकांना नियमित, सुरळीत आणि पुरेसा पाणी पुरवठा मिळावा यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असून पाणी पुरवठा व्यवस्थेत आवश्यक त्या सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे, असेही त्यांनी सांगितले। प्रभाग समिती सभापती दालन आणि सभागृहाच्या नूतनीकरणामुळे कार्यालयीन कामकाज अधिक आधुनिक, गतिमान आणि नागरिकाभिमुख होईल। नागरिकांना विविध प्रशासकीय सेवा अधिक सुलभ व जलद मिळतील असा विश्वासही सुरेश अण्णा पाटील यांनी व्यक्त केला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी सभापती सुरेश अण्णा पाटील यांना शुभेच्छा देत पश्चिम विभागातील विकास कामांना गती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली। सर्वात म्हणजे पाऊस चालू झालेला आहे, त्याच्यामुळे जे नागरिकांचे जे काही प्रॉब्लेम आहे त्यातले त्यात पाणी साचणे आणि जे खड्डे झालेले आहे त्याच्या संदर्भातून आम्ही त्याचा एक दौरा झालेला आहे। फक्त 7 आणि 12चा पण निम्मा झालेला आहे, अजून 13मध्ये जायचं आहे। तर हे सर्व करू आणि त्यातले त्यात पाण्याचा जो प्रश्न आहे ते पण सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे, कारण की आपली जी थेट पाईपलाईन आहे तिचं काम चालू आहे। ते झाल्यानंतर निश्चितच चांगला आपल्याला सर्वांना पाणी मिळेल। तसंच आज जी सुरुवात केलेली आहे याच्यापूर्वी आम्ही ऑलरेडी ज्या दिवशी निवडून आलो त्याच्यापासूनच आम्ही सुरुवात केलेली आहे। आणि नागरिकांचे छोटे मोठे जे प्रॉब्लेम आहे ते पहिल्यांदा आम्ही म्हणजे सॉल्व करण्याचा प्रयत्न केला आणि असाच प्रयत्न कायम ठेवू। तसेच रोडच्या बाबतीत आपल्या शहराचं फार आता सध्या असं वातावरण आहे की खूप खड्डे झाले, परंतु आपले जवळजवळ 28 रोडचे कामं चालू आहे। आणि यापूर्वी जर रोड करत असताना आपण रिसर्फेसिंग करायचो, परंतु आता लोकसंख्या वाढलेली आहे, त्याच्यामुळे पूर्वीचे जे पाईपलाईन आहे त्या बदलणं, ड्रेनेजच्या पाईपलाईन बदलणं हे सर्व गरजेचं आहे। त्यामुळे आता काम करताना आपण जवळजवळ 5-7 फूट खाली खोल करून ॲम्युनिटी पण त्याच्या संदर्भात सर्व देतो आहे। एलचा थोडा प्रॉब्लेम आहे, पण तो पण आता आपण सॉल्व केलेला आहे की आपणच ते खड्डे भरून काढायचे। अशा अनेक जे काही उपक्रम आहे हे केलेले आहे आणि आता पुढे सिंहस्थ आहे। त्या संदर्भातून आपल्या आयुक्त असतील, महापौर असतील, आमचे गिरीश भाऊ असतील, यांनी खूप चांगलं हे केलेलं आहे। आता वृक्षतोडीच्या बाबतीत पण जास्तीत जास्त कसे झाडं लावायचे तो पण उपक्रम चालू आहे। अशा रीतीने लोकांचे जे प्रॉब्लेम आहे ते लवकरात लवकर सॉल्व करू आणि आमची प्रभाग समिती घेतलेली आहे। त्यांना एकच विनंती आहे की चालवताना थोडं स्लोली चालवा। आणि अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे का प्रत्येक गल्लीमध्ये लोक म्हणतात का स्पीड ब्रेकर टाका, परंतु स्पीड ब्रेकर टाकून उपयोग होणार नाही। सर्वीकडे स्पीड ब्रेकर टाकले तर सिनियर सिटीजन म्हणतात याच्यामुळे आमचे म्हणजे मोटरसायकल चालवताना किंवा स्कूटर चालवताना आम्हाला पण खूप त्रास होतो। म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत आणि मध्ये 4 वर्षाचा पिरियड गेल्यामुळे अनेक कामं पेंडिंग जे आहे ते निश्चितपणे करू आपण। उद्या नाही कसं आहे माहिती आहे का, तर आमच्या सर्वांचे संबंध चांगले आहे। पक्ष हा काही इथे भाग नाही आहे।
शेवटी सभासद पण सदस्य जे प्रॉब्लेम मांडतात ते लोकांचे प्रॉब्लेम मांडतात आणि त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील तर शेवटी कोणाला सांगणार, प्रशासनालाच सांगावं लागतात. त्याच्यामुळे असं काही वातावरण बिघडण्याचं काही कारण नाही. मला असं वाटतं आत्ता आमचे जे दौरे झालेले आहे त्याच्यामध्ये बरेचसे आम्ही प्रयत्न केलेले आहे, तरी पण त्याच्यानंतर पाऊस चालू झालेला आहे. तर पावसामुळे जे थोडं लोकांना तकलीफ होती आहे ती पुन्हा आता थोडी सहन करावंच लागणार आहे.